आज आपण असे भारतभूमीतील एकमेव मंदिर पाहणार आहोत की या ठिकाणी विष्णूचे नाव भगवंत आहे. तर आपण या बार्शी गावामधील हे भगवंत मंदिर पाहत आहोत. तर या ठिकाणचा पौराणिक आख्यायिका आपण थोडक्यात पाहणार आहोत. तत्पूर्वी हा मंदिराचा परिसर, मंदिर, संपूर्ण परिसर पाहत या ठिकाणची आपण आख्यायिका पाहणार आहोत. राजा अंबरीश हा सूर्यवंशातील महान धार्मिक उदार विष्णुभक्त होता. त्याची भक्ती एवढी महान होती की त्याच्याच नावाने या बार्शीमधील हे मंदिर प्रसिद्ध झाले. अंबरीश राजा दरवर्षी एकादशीचा उपवास फार पवित्र भावनेने करीत असे. दुसऱ्या दिवशी पारणे करत असे. तो साधन द्वादशीचे नावाने विशेष व्रत करत होता. या व्रतामुळे राजाचे पुण्य वाढत होते आणि देवांना त्याची धास्ती वाटत होती. अंबरीशीच्या व्रताच्या पुण्यामुळे इंद्राचे सिंहासन डळमळीत होईल अशी देवांची भावना झाली. त्यामुळे देवांनी दुर्वास ऋषींना विनंती केली, राजा अंबरीशचे व्रत भंग करा. दुर्वास ऋषी राजा अंबरीशाकडे आले. राजाने अतिशय आदराने त्यांचे स्वागत केले. द्वादशी पारणा करण्याची वेळ जवळ येत होती आणि दुर्वास ऋषी म्हणाले की मी स्नान करून येतो, तोपर्यंत थांबा. पण ते लवकर आलेच नाहीत. म्हणून राजाने एक पाण्याचा घोट घेतला. पण दुर्वास ऋषी आल्यानंतर ते त्यांना म्हणाले की माझी वाट न पाहता पारणा केला म्हणजे उपास सोडला म्हणजे माझा तू अपमान केलास. म्हणून त्यांनी शाप दिला. राजा शांत उभा असतो आणि भगवंताचा धावा करत असतो. भगवंत त्याचे रक्षण करतात आणि सुदर्शन दुर्वासाच्या पाठीमागे लागते आणि दुर्वास ऋषी राजा अंबरीशच्या जवळ येतात आणि भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि म्हणतात, अंबरीश हा माझा परमभक्त आहे. ज्या ठिकाणी भगवंत प्रगट झाले असे या बार्शी गावामधील भगवंताचे आपण हे मंदिर पाहत आहोत. या ठिकाणी असणारे भगवंताचे रूप, विष्णूचे शंख चक्र गदा, छातीवर भृगु ऋषींच्या पावलांचे ठसे, माथ्यावर शिवलिंग आणि उजव्या हाताखाली अंबरीश राजाची मूर्ती, गर्भगृहासमोर गरुड खांब, असे हे बार्शीमधील असणारे एकमेव असे भारतातील विष्णूचे प्रतिरूप असणारे भगवंत मंदिर आपण पाहत आहोत. तर या मंदिराविषयी आणखी काय माहिती असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. तर आपण हा मंदिराचा संपूर्ण परिसर पाहत आहोत, पाहणारही आहोत. या ठिकाणी मंदिराचे नाविन्यपूर्ण काम, कलर काम झालेले आहे. रांगोळी स्पर्धा दिसत आहे, ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. अवश्य एक वेळा ह्या भगवंत मंदिराला भेट द्या. भारतातील एकमेव असे विष्णूचे प्रतिरूप असणारे हे भगवंत मंदिर आहे. रामकृष्ण हरी.